नमस्कार, मी मुक्ता. तर आपल्या नवीन चॅनलमध्ये मी मस्त एक नवीन अनुभव घेऊन आले. आपल्या चॅनलचं नाव आहे अनुभव तुझे माझे. तर असा एकदम ताजा ताजा अनुभव आहे हा. गेल्या शनिवारी रविवारी आम्ही आउटिंगला गेलेलो. तर झालं असं की आम्ही शुक्रवारी गेलेलो. असं का शुक्रवारी गेल्यावर कसं आपल्याला सॅटर्डे संडे फ्री भेटले. तर माझा नवरा म्हणजे ऑफिसला गेलेला, तर तिकडून येताना त्यांना उशीर झाला. म्हणजे असं येता येता होतं ना, असं काही निघता उशीर होऊनच जातो. मग ते आले, मग आम्ही निघालो तर भरपूर उशीर होऊन गेला आम्हाला. घरीच नाही का म्हणजे 8 तरी वाजलेले. मग त्यानंतर थोडंसं बाहेरून आम्हाला शॉपिंग वगैरे करायची होती, थोडंसं म्हणजे असंच काही घ्यायचं होतं. तर आम्ही ते घेतलं आणि मग ना मॅप लावलं. तर जिथं आम्हाला जायचं होतं ना, तर त्यांनी ते पण टाकलं आणि दुसरं पण नाव टाकलं वरती. तर आम्ही जिथं आम्हाला जायचं होतं तर आम्ही वेगळ्या ठिकाणी गेलो, पण तिथं पण म्हणजे आउटिंगची जागा होती. पण झालं असं की आम्ही एवढे उशिरा तिथं पोचलो. आणि असं आहे की आम्हाला उशीर झालेला तरी आम्ही ठरवलंच आहे की जायचं आहे. तर आम्ही निघालेलोच. थोडेसे माझा नवरा थोडेसे पॅनिक झालेले, पण मी बिलकुल नाही. म्हटलं आता ठरवलंच आहे आपण जायचं आहे, आउटिंग ही रात्रीचीच असती. तर आपल्याकडे अख्खी रात्र आहे, तर ठीक आहे, थोडा उशीर झाला तर काय काय फरक पडतो, थोडं मागं पुढं झालेल्या गोष्टी. तर मग आम्ही निघालो आणि मॅप आम्हाला ते चुकीच्या जागेवर घेऊन गेला. आम्ही तिथं गेलो, टेंट वगैरे लावलं आणि तिथं ना लेक वगैरे होता. म्हणजे आम्ही बघितलेलं लोकेशन मध्ये म्हणजे, पण चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळं माहीत नव्हतं का तिथं कसं आहे काय. आणि मग आम्ही लावलं, टेंट वगैरे लावलं, आउटिंग केली, खाल्लं पिलं, मस्त रात्री झोपलो. आणि ना पहाटे 5 वाजता सकाळी उठलो, तिथे एवढं छान धुकं आणि बदक, हंस पाण्यामध्ये, इतकं छान अप्रतिम वातावरण होतं. तर याच्यावरून म्हणजे आम्हाला लय आनंद झाला का, चांगलं की मॅप आपल्याला चुकीच्या जागेवर घेऊन आला. आम्ही सगळे लय खुश. आणि मग तसंच माझ्या मनात आलं की म्हटलं आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला माहिती असतं का कुठं जायचं आहे, पण कधी कधी चुकीच्या वेळेमुळं किंवा असंच जसं काय आमचं मॅप चुकलं तर त्याच्यामुळं आपण वेगळ्या ठिकाणी पोहोचतो. पण आपल्याला माहीत नसतं का तिथं एक वेगळीच गोष्ट आपला वेट करत असती, त्याच्यातून आपल्याला जास्त आनंद भेटणार आहे जे आपण ठरवलंय त्याच्यापेक्षा. सो जास्त विचार न करता कधी कधी फ्लोमध्ये गेलेलं सुद्धा चांगलं आहे. तर असा मस्त एक अनुभव आला. तर तुम्ही सुद्धा असं कधी झालं तर न चिडता हे करता, गो विथ द फ्लो, जा, मजा येणार तुम्हाला 100%. तर हा अनुभव माझा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण परत पुढच्या एका अनुभवासोबत. तोपर्यंत बाय.